दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय. पण या म्हणीचा प्रत्यय सुद्धा चंद्रपूरमध्ये आलाय. झालं असं की चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. काँग्रेसचाच सत्ता स्थापनेचा दावा मजबूत सुद्धा होता. पण निवडणुकीच्या आधीपासून सुरू असलेला काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष निवडणुकीनंतर आणखी वाढला. वरट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर वाद हा चव्हाट्यावर आला. नगरसेवकांमध्ये सुद्धा दोन गट पडले. दिल्लीतील नेतृत्वाला हस्तक्षेप करण्याइतपत गोष्टी टोकाला गेल्या आणि याच सगळ्या गोष्टींचा फायदा भाजपने उचलला आणि ठाकरेंच्या पाठिंब्यानं स्वतःचा महापौर बसवला. म्हणजे राज्यात ठाकरे आणि भाजप यांच्यामधून विस्तव सुद्धा जात नाही. पण याच ठाकरेंची आणि भाजपची मात्र चंद्रपूरमध्ये गट्टी जमली आहे. बघूयात. एकाच पक्षातले दोन नेते भांडत असताना भाजपने मात्र आपल्या कट्टर विरोधक पक्षासोबतच मैत्री केली. म्हणजे शिवसेना, युबीटी आणि भाजपने एकत्र येत चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापन केली. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. शिवसेना, युबीटीच्या पाठिंब्यानं भाजपच्या संगीता खांडेकर महापौर झाल्यात, तर शिवसेना युबीटीचे प्रशांत दानव हे उपमहापौर पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यात. आता भाजपच्या मांडीला मांडी लावून पक्ष बसलेला असताना संजय राऊतांनी मात्र हात वर केले आहेत. तर मुख्यमंत्र्यांनीही या युतीबद्दल बोलण्यास सोयीस्कररित्या टाळलंय. चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झालेले आहेत. महापौरांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आता त्या ठिकाणी काय अलायन्सेस आहेत, ते कुठल्या पद्धतीने केलेले आहेत याची माहिती मी आपल्याला यानंतर घेईन, त्यावेळेस देईन. भूमिका स्पष्ट आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. एक वेळ विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं तरी चालेल, पण भारतीय जनता पक्षाला मदत होईल किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची कोणतीही पावलं किंवा भूमिका आपल्याला घेता येणार नाही. त्याच्यामुळे भूमिका स्पष्ट आहे. आता राऊतांनी जरी हात वर केले असले तरी काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवलीत मनसे नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दिल्याबद्दल युबीटीने नाराजी व्यक्त केली होती. आता सेना युबीटी खुद्द भाजपसोबत गेल्यानं मनसेला सुद्धा बोलायची आयती संधी मिळाली आहे. तर संजय शिरसाटांनी राऊतांना यावरून चिमटे काढले. जी बातमी बघितली की 1.25 वर्ष काहीतरी महापौर पद त्यांना मिळतंय, तर त्यासाठी खरं तर संजय राऊत साहेब आणि उद्धव साहेब यांचं मनापासून अभिनंदन की त्यांना चंद्रपूरमध्ये तरी महापौर पद मिळालं आहे, त्याबद्दल अभिनंदन करतो. आणि शेवट आता ही गोष्ट त्यांना कळली असेल की बाबा काही गोष्टी या स्थानिक लोकांना निर्णय घेण्याचे अधिकार जसे सन्मान्य राजसाहेबांनी दिले होते आणि तसेच त्यांच्या स्थानिक लोकांना त्यांनी दिले असावेत असं मी अज्युम करतो आणि त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असेल. मला असं वाटतं प्रत्येक वेळेला कोणीही आकांतांडो कुठल्या गोष्टीवर करण्याच्या आधी 10 वेळेला विचार केला पाहिजे. आपण हे आकांतांडो करतोय, हे योग्य करतोय की नाही करतोय. संजय राऊत हा खोटारडा माणूस आहे. मनसेचे काही नगरसेवक कल्याण डोंबिवलीमध्ये जेव्हा पाठिंबा दिला त्या टायमाला आग परकड केली. त्यांनी राजसाहेबांशी जाऊन भेटले, त्यांना सांगितलं. आता काय करणार आहेत, आता कोणती भूमिका घेणार. म्हणून स्वतःची वेळ जेव्हा येते ना, आता हे शेपटी घालून घरात बसणार, आता त्याच्यावर रिएक्शन देणार नाही. पण सुधीर मुनगंटीवारांनी मात्र ही युती विकासासाठी असल्याचं म्हटलंय. चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं व चंद्रपूरच्या प्रगतीचा, विकासाचा झंझावात वेगाने करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. माननीय देवेंद्रजींनी आम्हाला विश्वास दिला की चंद्रपूर महानगरपालिकेच्या विकासामध्ये कुठेही आम्ही निधी कमी पडू नये आणि मला विश्वास आहे की आज आम्ही एकत्र आलो हे विकासासाठी, चंद्रपूरच्या प्रगतीसाठी. ही प्रगती वेगाने होईल हा विश्वास मला आहे आणि मी स्वतः या चंद्रपूर महानगराच्या विकासाचा आराखडा करण्याचा निर्णय केला की आमचं चंद्रपूर हे महाराष्ट्रामध्ये एका उत्तम शहरापैकी एक शहर आहे. आता चंद्रपूर महापालिकेत भाजपच्या महापौर आणि सेना युबीटीचा उपमहापौर बसलाय. पण सत्ता स्थापनेचं गणित सोपं नव्हतं, कारण कोणालाही महापालिकेत बहुमत नव्हतं. 66 जागांच्या चंद्रपूर महापालिकेत महापौर पदासाठी 34 ही मॅजिक फिगर होती. आणि यात पक्षीय बलाबल बघितलं तर काँग्रेसकडे 27 जागा होत्या. काँग्रेसची निवडणूक पूर्व आघाडी असलेल्या जनविकास सेनेकडे 3 जागा,
भाजपकडे 23 जागा, शिंदे सेनेकडे 1 जागा, शिवसेना युबीटीकडे 6 जागा, वंचितकडे 2 जागा, बसपाकडे 1 जागा, काँग्रेसचे बंडखोर अपक्ष 2, MIM 1 आणि बसप 1. तर हे चंद्रपूर महापालिकेतलं पक्षीय बलाबल. त्यामुळे आघाड्या आणि युती करूनच सत्ता स्थापन करणं शक्य होतं. काँग्रेसकडूनही सत्ता स्थापनेचा दावा केला जात होताच. त्यासाठी आज शिवसेना युबीटीचे संदीप गिऱ्हे यांच्यासोबत वडेट्टीवारांची बैठकही झाली. पण काही वेळातच गिऱ्हे रागारागात बैठकीतून बाहेर आले आणि त्यांनी काँग्रेसला माझ्याशिवाय महापौर बसवून दाखवा असं आव्हान दिलं. काँग्रेसने पण व्हीप काढलाय, भाजपने पण व्हीप काढलाय, तुमचे पर्याय नाही आता तुमच्याकडे. ठीक आहे ना, बघू ना, वरून द्या. काँग्रेसला शुभेच्छा देतो तुम्ही. काँग्रेसला माझ्या बिना अगर महापौर बनत असेल तर मी पण बघतो कसं बनते. तर भूमिका फर्स्ट आहे. मग भाजप, तुम्ही भाजपला समर्थन देणार का? भाजपचा एक पर्याय तुमच्याकडे. बघू आता काय. मी बोललो आता तुम्हाला, आता सांगितलं तुम्हाला मी, काँग्रेसला माझ्या बिना बनत असेल तर मला पण बघायचं कसं बनते म्हणून मी त्याला शुभेच्छा दिल्या. नाही, पण तुम्हाला पर्याय काय? प्लीज तुमचा अर्ज वापस घेणार आहे की नाही? म्हणजे असं समजायचं की तुम्ही आता सभागृहात भाजपच्या बाजूने समर्थन करणार. आता थोड्यात माहित पडेल तुम्हाला. बुद्धिबळाच्या पटावर प्यादे सरकवावे तसं भाजपने एक पाऊल पुढे टाकलं. किशोर जोरगेवार यांनी पडद्यामागून शिवसेना युबीटी सोबत चर्चा सुरू केल्या. जेव्हा महापौर निवडून आणायची वेळ आली तेव्हा भाजपला पडद्यामागून काही जणांची मदत झाली. वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक मतदानाच्या वेळी गैरहजर राहिले. त्यामुळे बहुमताचा आकडा 34 वरून 33 वर आला. आता किंग मेकर होता तो म्हणजे MIMचा नगरसेवक. म्हणजे मनात आणलं तर पूर्ण गेम फिरवण्याची क्षमता या एका नगरसेवकामध्ये होती. आता MIM भाजपचा विरोधक पक्ष, पण या नगरसेवकाने काय केलं तर निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला. आणि अवघ्या एका मतानं भाजप आणि सेनेने मिळून निवडणुकीत बाजी मारली. काँग्रेसला 31 मतं मिळाली होती आणि भाजप शिवसेना युबीटी युतीला 32 मतं मिळाली आणि भाजपच्या महापौर निवडून आल्या. पण यात उपमहापौर पदाची निवडणूक अजिबात सोपी नव्हती. कारण या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार पप्पू देशमुख आणि युबीटीचे प्रशांत दानव यांना समसमान म्हणजे 32 मतं मिळाली. त्यामुळे मग ईश्वर चिठ्ठी काढावी लागली आणि यात प्रशांत दानव विजयी ठरले. पण भाजप आणि शिवसेना युबीटीमध्ये सत्ता वाटपाचा ठरलेला फॉर्म्युला सुद्धा किशोर जोरगेवारांनी सांगितला. महापौर पदाची 2.25 वर्षांची 2 टर्ममध्ये वाटणी करण्यात आली आहे. युबीटीचे प्रशांत दानव 5 वर्ष उपमहापौर असतील, तर स्थायी समिती पहिल्या आणि 4थ्या वर्षासाठी सेना युबीटीकडे असेल, तर दुसऱ्या, तिसऱ्या आणि 5व्या वर्षासाठी स्थायी समिती ही भाजपकडे असेल. तर हा होता भाजप शिवसेना युबीटीतला सत्ता वाटपाचा फॉर्म्युला. पण या युतीमुळे सगळ्यात जास्त कोणी अस्वस्थ झालं असेल तर ते म्हणजे काँग्रेस. आणि या युतीचे पडसाद राज्यभरात उमटतील आणि MIMनेच भाजपला मदत केली असं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय. तसंच उभाठाला साथ द्यायची का याबाबतही विचार करावा लागेल असंही त्यांनी म्हटलंय. आणि MIM आणि भारतीय जनता पक्ष एकाच थालीचे चट्टेबट्टे असल्याचं यापूर्वी वारंवार सिद्ध होत झालेलं आहे. अमरावतीला MIMनी भाजपला मतदान केलं. अंजनगाव, सुरजी, अकोट या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि MIMची मैत्री ही सर्वांच्या समोर आली. तशाच पद्धतीने MIMनी तटस्थ राहून भारतीय जनता पक्षाला चंद्रपूरचा महापौर अतिथीचा करण्यामध्ये मदत केली आहे. नाही, परभणीला वचपा काढण्याचा हा विषय नाही. परभणीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक समोर लढलो. तिथे उभाटाचे जास्ती नगरसेवक आहेत, आमचे कमी आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आता आम्ही चंद्रपूर सारखंच परभणीला वागायचं का असा एक प्रश्न यातून स्वाभाविक स्वरूपामध्ये निर्माण झालेला आहे. एकीकडे मवियाबाबत पुनर्विचार करावा लागेल असे संकेत सपकाळांनी दिले असताना चंद्रपुरातला निर्णय हा स्थानिक नेत्यांचा आहे असं म्हणत शिवसेना युबीटीने हात झटकले आहेत. हा निर्णय संपूर्णतः स्थानिकचा निर्णय आहे. खरं तर नगर परिषदांच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या सगळ्या निवडणुका बघता प्रत्येक ठिकाणी आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांना पूर्ण अधिकार दिले होते. कुणासोबत युती आघाडी असावी आणि ती कशी असावी या संदर्भात त्या ठिकाणी स्थानिकच्या सगळ्या लोकांनी आपला वेळ, पैसा, शक्ती पूर्णपणे ओतलेलं होतं. त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार असले पाहिजेत. ही भूमिका आमची जशी राज्यभरात सगळीकडे तशीच ती चंद्रपूरमध्ये. आता युतीमुळे मवियातच वित्तुष्ट तयार होण्याची शक्यता आहे. पण सत्तेत प्रबळ दावेदार असलेला काँग्रेस पक्षच सत्तेपासून दूर फेकला गेलाय. वडेट्टीवार धानोरकर वाद नसता तर या घडामोडी घडल्या नसत्या अशी ही कुजबूज ऐकायला मिळते. आणि वडेट्टीवारांच्याही बोलण्यातून त्यांनी तसे संकेतही दिले आहेत. जो पक्षाचा आदेश होता की कुठल्याही परिस्थितीत
महापौर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हा झाला पाहिजे. आणि समजा असं करायची काम पडलं किंवा तडजोडीची वेळ आली तर आपण तटस्थ राहण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी. त्या पद्धतीनं आम्ही केलो आणि आम्ही कुठेही मायनस झालो नाही. आज आमचे 30 होते, एक परत वाढला आणि प्लस करून आम्ही 31 मेंबर आमचे या ठिकाणी झाले. त्याची अनेक कारणं आहेत. आत्ता काही सांगणं ते घाईचं होईल, पण आमच्या हातात तोंडाचा घास मात्र हिरावला गेला. पूर्णत्व जबाबदारी जर कदाचित एकट्या कुणाकडे तरी एकाकडे दिली असती तर त्याचे चित्रही आम्हाला त्या पद्धतीनं वेगळेपणा दाखवता आलं असतं. म्हणून मी म्हटलं आज काही बोलणार नाही. आता दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा म्हणजे भाजपचा लाभ झालाय हे खरं आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळवून सुद्धा सत्तेपासून दूर राहणाऱ्या काँग्रेसची अवस्था म्हणजे तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती धुपाटणं आलं अशी झाली. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, चंद्रपूर.